नाही, काँग्रेसच्या एका माथेफिरू पदाधिकाऱ्यांनी ऑनलाईन अशा प्रकारची धमकी दिली आहे। त्या संदर्भामध्ये मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर तिवाना यांनी पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे आणि पोलीस त्याच्यामध्ये कायद्याच्या अधीन राहून जी काही कारवाई असेल योग्य ती कारवाई करतील। आज तुमच्या विरोधात पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन देखील काँग्रेसकडून करण्यात येणार आहे। त्यांचं म्हणणं आहे की तुमच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण तुम्ही जी भाषा वापरली नाही, पण गुन्हा कशा करता दाखल झाला पाहिजे, कुठल्या कलमाखाली गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कुठली भाषा वापरली, म्हणजे मला काय कळत नाही की मी काय चुकीचं बोललो। याकूब मेमन ज्याचा मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये सहभाग होता, त्याच्यावर या देशाच्या संविधानानुसार कोर्टामध्ये केस चालली, त्याच्यामध्ये तो दोषी ठरवण्यात आला आणि त्याला फाशीची शिक्षा दिली गेली। त्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध मर्सी पिटिशन या देशाच्या महामहिम राष्ट्रपतींकडे दाखल करणं आणि त्याच्या फाशीची शिक्षा ही माफ करण्यात यावी अशा प्रकारची विनंती करणं, जो याकूब मेमननी पाकिस्तानच्या सांगण्यावरनं मुंबई शहरामध्ये बॉम्बस्फोट घडवले होते त्याला माफ करण्यात यावं अशा प्रकारची मर्सी पिटिशन फाईल करून त्याच्यावरती जे सही करतात ते पाकिस्तानची औलाद नाही तर अजून काय त्यांना म्हणायचं। आणि त्यामुळे देशद्रोह्यांना पाकिस्तानची औलादच म्हणतात आणि देशद्रोह्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणं ही सुद्धा पाकिस्तानची औलाद आहे। त्यात मी काय चुकीचं काय बोललो किंवा असंवैधानिक काय बोललो किंवा कायद्याच्या पलीकडे इल्लीगल असं काय केलंय मी, मला काय समजत नाही काय त्यांची मागणी काय आहे ते। सर, मुंबईत देखील काही मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, त्या संदर्भात आदित्य ठाकरे निवडणूक आयोगाची वेगळी नाही, मला असं वाटतं की 2 महिन्यानंतरच्या निवडणुकीमध्ये जो निकाल येणार आहे तो त्यांना आधीच माहिती आहे की त्यांचा कसा डब्बा गुल होणार आहे आणि मुंबईकर कसे त्यांना घरचा रस्ता दाखवणार आहेत। त्यामुळे पराभवाच्या नंतर आपण काय स्पष्टीकरण द्यावं त्याचं कुठेतरी बॅकग्राऊंड तयार करण्याचं काम कदाचित काही लोक करत असतील आणि त्यामुळे अशा प्रकारचे आरोप काही लोक करत आहेत। पालिकेमध्ये उत्पन्नाचा स्रोत वाढवण्यासाठी आता पालिकेने आणखी एक भूखंड लिलाव करण्याचा निर्णय घेतलाय। 30 वर्ष लिलावाला तो भूखंड देणार आहे, त्यावरून आता ठाकरे गट टीका करताय, म्हणतात अशाच पद्धतीने पालिकेच्या ठेवी बोलला नाही, पालिकेनी एक भूखंडाचा लिलाव केला त्याकरता एवढा बुम्मा मारतायत। 25 वर्ष ज्यांनी मुंबई लुटून खाल्ली, मुंबईचा कोपरा ज्यांनी विकला, मुंबईच्या कचऱ्यात पैसे खाल्ले, मुंबईच्या मिठी निधीत पैसे खाल्ले, कोविडमध्ये पैसे खाल्ले आणि दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीवरती जे जगतात ते अशा प्रकारचे आरोप करतात, म्हणजे याच्यापेक्षा दुसरी हास्यास्पद कुठली गोष्ट आहे असं मला वाटत नाही। मराठी माणूस जागाच आहे आणि मराठी माणूस खुश सुद्धा आहे, कारण गेल्या 11 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींनी ज्या प्रकारची कामं ही मुंबईकरांसाठी आणि मराठी माणसासाठी मुंबई शहरामध्ये केली, मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड, CCTV कॅमेरा किंवा BDD चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर जे दिलं, त्यामुळे मराठी माणूस हा उत्साहामध्ये आहे, खुश आहे, येणाऱ्या विकासाकडे, प्रगतीकडे आणि उन्नतीकडे फार मोठ्या आशेने हा मराठी माणूस हा बघतोय आणि त्यामुळे मराठी माणसांनी ज्यांना घरचा रस्ता दाखवला त्यांना कुठेतरी भीती वाटते आणि त्यामुळे अशा प्रकारची विधानं काही लोक करतायत। सर, असलम से कांग्रेस नेता जिन पर धमकी देने का आरोप है, उन्होंने कहा है कि क्या ऐसा सबूत है, क्या ऐसा वीडियो है जो ये इल्जाम भाजपा द्वारा मुझ पर लगाया जा रहा है, उन्होंने ऐसा कहा है और ये जो आपके वक्तव्य है उसका भी निषेध किया है, क्या कहना चाहते हैं? देखिए कि जिस याकूब मेमन जो मुंबई 1993 के बम विस्फोटों में जिसका सहभाग था, कानून के अंतर्गत उसके ऊपर मुकदमा चलाया गया, उस मुकदमे में उसको दोषी ठहराया गया और उसको फांसी की सजा हुई। ऐसे याकूब मेमन की फांसी की सजा माफ की जाए, इस प्रकार की याचिका के ऊपर जो साइन करते हैं तो उन्हें पाकिस्तान की औलाद नहीं कहेंगे, नहीं तो और क्या कहेंगे। जिन्होंने मुंबई शहर और पूरे हिंदुस्तान के ऊपर हमला किया, पाकिस्तान के साथ हाथ मिलाकर जिन्होंने हमला किया, उनकी सजा माफ की जाए, इस प्रकार की विनती करने वाले को पाकिस्तान की औलाद ही कहते हैं और इसमें मैंने कुछ गलत कहा है ऐसे मुझे नहीं लगता है।
राज ठाकरेंकडनं असा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे की ही जी निवडणूक आहे ती मराठी माणसाची शेवटची निवडणूक असेल, त्यामुळे तुम्ही कुठेही गाफील राहू नका, अशा प्रकारचं वक्तव्य देखील राज ठाकरे करताना. मराठी माणसांना त्यांच्याकरता गेल्या 11 वर्षामध्ये कोणी काम केलं किंवा बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर त्यात दक्षिण मुंबईमध्ये कोणी दिलं हे चांगलं माहिती आहे. गेल्या 11 वर्षामध्ये मुंबई शहराचा विकास कोणी केला हे सुद्धा मराठी माणसांना आणि मुंबईकरांना खूप चांगलं माहिती आहे. आणि मुंबईकरांना हे सुद्धा चांगलं माहिती आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष मराठी माणसाच्या नावाने कोणी भ्रष्टाचार केला हे सुद्धा चांगलं माहिती आहे. किंवा मराठी माणसाच्या नावानं प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करून माथी भडकवण्याचा प्रयत्न कोण करतंय, ज्याच्यामुळे ज्याचा परिणाम हा झालाय की अर्णव खैरे नावाच्या एका मराठी तरुणाला आपला जीव यामुळे गमवावा लागला हे सुद्धा मराठी माणसांना खूप चांगलं माहिती आहे. आणि त्यामुळे मराठी माणसांच्या नावाने फक्त राजकारण करतायत, परंतु मराठी माणसांसाठी आम्ही काही केलं किंवा येणाऱ्या काळामध्ये आम्ही मराठी माणूस मुंबईकर आणि मुंबईसाठी काय करणार याच्याबद्दल एकही वाक्य जे बोलत नाहीत. मला असं वाटतं की कुठंतरी दिशा भरकटवण्याचा प्रयत्न काही लोक करतायत. मराठी अमराठी हा वाद कोण नेमका निर्माण करते? कारण आता त्या मुलाचं तसं प्रकरण झालं आणि आता ठाण्यामध्ये काही जे रिक्षा चालक आहेत त्यांनी राज ठाकरेंना खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ वगैरे केलेली आहे. हा नेमका वाद हे बघा, या संपूर्ण देशाला माहिती आहे की भाषावाद आणि प्रांतवादच्या आधारावरती प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करून लोकांची माती भडकवण्याचा प्रयत्न कोण करतं. मोर्चामध्ये येताना बॉसच्या कानाखाली आवाज काढा आणि मग मोर्चाला या, हे तुम्ही मराठी माणसांना शिकवताय. ही तुमची मराठी माणसांना शिकवण आहे. स्वतःच्या मुलांना तुम्ही बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकवतात, तुमची मुलं जर्मन आणि फ्रेंच शिकतात. जावेद अख्तर शिवाजी पार्कला हिंदीमध्ये तुमच्या समोर भाषण करतात आणि तुम्ही हिंदीला विरोध करता. यापेक्षा दुटप्पी आणि ढोंगीपणाची दुसरी कोणती भूमिका असू शकत नाही. भाजपने काही कल्याण डोंबिवलीमध्ये वेगळी सूर मांडली असं आता म्हटलं जातंय. कारण रवींद्र चव्हाण यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की कमळाचंच बटन दाबा. त्यांनी महायुतीचा उल्लेख जो आहे तो टाळलेला आहे, आता समोर आलेला आहे. काय नेमकं नाही, जिथे कमळाचा उमेदवार असणार तिथे कमळाचाच बटन दाबा म्हणून सांगणार ना. जिथे धनुष्यबाणाचा उमेदवार असणार तिथे धनुष्यबाणाचा सांगणार. आणि ज्या ठिकाणी युती आहे त्या ठिकाणी महायुती म्हणूनच लढणार. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. शेवटचा एक माझा प्रश्न आहे. चेंबूरमध्ये घटना घडलेली आहे. कालिका मातेला एका त्या भटजीनेच मदर मेरीचे जे कपडे आहेत ते घातलेले, त्यामुळे वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. नाही, या गोष्टीवरती माहिती घेऊन मी बोलेन. मला या घटनेची माहिती नाही. शेवटचा मराठी आवाज एक मिनिट. पंकजा लास्ट काय मराठी घेतलं नाही. बिहारमध्ये तिथल्या भाजप आणि नितीश कुमार सरकारने धर्मप्रचारकासाठी 35 जिल्ह्यांमध्ये धर्मप्रचारक नियुक्ती केलेली आहे. आता विरोधकांनी असा आरोप केलाय की भाजप हिंदुत्वाच्या नावाखाली एखाद्या दुसऱ्या धर्मावरला जात अटी आणून पाहतो. नाही, अशा प्रकारच्या कुठल्याही धर्मावरती कुणीही अटी आणत नाही. आणि सुप्रीम कोर्टाने हिंदुत्व इज अ वे ऑफ लाईफ, हिंदुत्व इज अ नॉट रिलिजन, हिंदुत्व इज अ वे ऑफ लाईफ अशा प्रकारचं जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे. आणि त्यामुळे हिंदुत्वाचा प्रचार करणं म्हणजे एका जीवन पद्धतीचा प्रचार करणं, या देशाच्या संस्कृतीचा प्रचार करणं, प्रथेचा प्रचार करणं हे आहे. आणि त्यामुळे या गोष्टीला या नजरेने बघणं आवश्यक आहे. याच्यामध्ये कायद्याच्या अधीन राहून पोलीस जी कारवाई असेल ती कारवाई करतील. कुणालाही याच्यामध्ये वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल. सर, मेरा सवाल आपसे ये है कि जिस तरीके से बीजेपी के कई नेता जगह जगह जाके चुनाव प्रचार अभी से कर रहे हैं और जिस तरीके से वो जनता को ये कह रहे हैं कि आप कमल का बटन दबाइए, महायुति को चुनिए, इसको लेकर जो विपक्ष है वो लगातार ये कह रहा है कि चुनाव आयोग क्यों कोई कदम नहीं उठा रहा है, क्योंकि ये कहीं ना कहीं गलत है. आप इस पर क्या कहेंगे? नहीं, इसमें गलत क्या है? चुनाव में अगर हम चुनाव अगर लड़ते हैं तो जनता को हम कहते हैं कि भाई हमारा सिंबल दबाओ करके या बटन उसका दबाओ. इसमें गलत क्या है ये मुझे मालूम है. विपक्ष को इसके ऊपर क्या आपत्ति है? विपक्ष लोगों को बोले उनका बटन दबाने के लिए, लेकिन अभी उनका बटन कोई दबाने के लिए तैयार ही नहीं है. तो इसमें हम क्या कर सकते हैं और जनता क्या कर सकती है?
सर, जिस तरह से राज ठाकरे का जो स्टेटमेंट आया है, जैसे आपने मराठी में भी बताया कि ये इलेक्शन लास्ट इलेक्शन हो सकता है मराठी मानसून के, हमने देखा है कि युद्ध की भी मौत हुई थी, जिस तरह से जो पूरा विवाद हुआ है कहीं ना कहीं। देखिए, कुछ लोग जो है वो प्रक्षोभक इस प्रकार के विधान करते हैं, लोगों में जहर फैलाने की कोशिश करते हैं, जिसकी वजह से 19 साल के एक मराठी युवक अर्णव खैरे को अपनी जान देनी पड़ी थी। ऐसी परिस्थितियां निर्माण की गई कि उसने आत्महत्या की। इस प्रकार की राजनीति का हम निषेध करते हैं और जो लोग इस प्रकार की राजनीति करते हैं उनके खुद के ही कार्यक्रम में जनाब जावेद अख्तर ने उनके सामने ही हिंदी में भाषण किया है। ये इनको चलता है। इनके बच्चे बॉम्बे स्कॉटिश में पढ़ते हैं, इनके बच्चे स्कूल में जर्मन और फ्रेंच पढ़ते हैं और ये हिंदी का विरोध करते हैं। मुझे ऐसा लगता है कि ये ढोंग की राजनीति कुछ लोग इस महाराष्ट्र में कर रहे हैं। राज ठाकरे का कहना है कि बीजेपी इसको माइलेज देने की कोशिश कर रही है और बीजेपी कहीं ना कहीं पॉलिटाइज कर रही है। नहीं, वो अभी छोटे हैं, उनको मालूम नहीं है राजनीति के बारे में, उसके बारे में कुछ कहना आवश्यक नहीं है। सर, एक लास्ट सवाल, सर, एक लास्ट सवाल, सर, एक लास्ट सवाल, की ओर से डीसीएम अजीत पवार को लेकर कार्रवाई की मांग की जा रही है क्योंकि उन्होंने वोटर्स पर फंड को लेकर दबाव बनाया है, ऐसा उनका आरोप है एनसीपी शरद पवार। नहीं, अभी एनसीपी शरद पवार गट की जो तकलीफ है वो तकलीफ हम समझ सकते हैं कि इस महाराष्ट्र की जनता ने अजीत पवार जी को 41 सीटें दी और एनसीपी शरद पवार को खाली 8 सीटें दी, तो इसीलिए जनता ने अजीत पवार जी के साथ में समर्थन अपना दिया है। इसकी वजह से शरद पवार गट को तकलीफ है, उनकी तकलीफ हम समझ सकते हैं। सर, एक सवाल मेरा ये भी है कि जिस तरीके से पंकजा मुंडे की पीओ को गिरफ्तार किया गया है, उसको लेकर आप किस तरीके से देख रहे हैं और अभी तक जो जानकारियां सामने आ रही उसके मुताबिक? देखो, कानून के तहत रहकर इस केस में जो भी कार्रवाई है वो पुलिस करेगी। किसी को भी बचाने की कोशिश नहीं की जाएगी, किसी को भी विक्टिमाइज नहीं किया जाएगा। इसमें जो सत्य है उसकी जो तफ्तीश है वो पुलिस करेगी और उसमें आवश्यक कार्रवाई करेगी। पाऊस पडलेला आहे 11 लाख, मुंबईत 11 लाख दुबार मतदार जे आहेत ते आढळलेले आहेत। निवडणूक आयोग त्याच्यावरती ज्या काही तक्रारी असतील त्याच्यावरती निवडणूक आयोग कारवाई करेल, कायद्याच्या अधीन राहून जे काही चुकीचं असेल ते त्याच्यामध्ये काढून त्या वोटर लिस्टला प्युरिफाय करण्याचं काम निवडणूक आयोग करेल। या संपूर्ण देशामध्ये सगळ्यांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या 6 महिने आधी तेच डायलॉग कोण बोलतो की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही, मराठी माणूस धोक्यात आहे। हे डायलॉग कोणाचे आहेत संपूर्ण देशात माहिती आहे आणि महापालिकेच्या 6 महिने आधी त्यांना मराठी आठवते, महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर विसरतात। मग पैसे खायला त्यांना अमराठी कंत्राटदार पण चालतात महानगरपालिकेमध्ये। त्यामुळे ही ढोंगी आणि दुटप्पीपणाची भूमिका आहे।